तपश्चर्या करावं लागायची. 1 लाख वर्ष तपश्चर्या केली. तुम्हाला काल सांगितलेल्या साधूंना 1,80,000 वर्ष तप, तेवढं त्यांना आयुष्य होतं म्हणाला. त्याच्या पुढच्या युगामध्ये भगवंताची प्राप्ती करून आपला संपूर्ण पापाचा नाश करण्यासाठी यज्ञ करावा लागत होती. त्रेता या मख म्हणजे यज्ञ. द्वापारी परिचर्याना, द्वापार युगामध्ये सेवा, परिचर्या म्हणजे सेवा. आणि सगळे ग्रंथ द्वापार युगात लिहिले गेले. बघ, तुम्हाला माहिती असेल नसेल, पण व्यासांची कथा आहे. सर्व ग्रंथ द्वापार युगामध्ये लिहिले गेले आणि पुन्हा द्वापार युग येईल त्या टायमाला पुन्हा लिहिले जातात. प्रत्येक द्वापार युगामध्ये नवीन व्यास तयार होतो. व्यास हे त्याचं नाव नाही, व्यास हे त्यांचं पद आहे. कृता, त्रेता, द्वापार आणि कली 4 युग एकदा झाले का हे सगळं नष्ट होतं. तुम्ही आम्ही सगळे नष्ट होतो. झाडं झुडपं पृथ्वी चंद्र सगळं. आणि पुन्हा हजारो वर्षाचा काळ संपला की हे पुन्हा हळूहळू 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 जन्माला. पहिल्या युगामध्ये होतं काय लाऊडस्पीकर, त्यांना काहीच माहित नव्हतं, पण त्यांना इथं बसल्या बसल्या कळत होतं काय चाललंय सुकळी गोंडवाडीला. आता मी त्या याच्यामध्ये पदार्थ भेटून राहिले कोणाच. पण त्या युगामध्ये पहिला युग गेलं, दुसरा युग गेलं, पहिला युग गेला, दुसरा युग गेला आणि तिसरं युग गेलं. म्हणजे कृता गेलं, कृत युग गेलं, त्रेता युग गेलं आणि द्वापार बी गेलं. पण द्वापारच्या शेवटी व्यास जन्माला येतात. या पृथ्वीच्या पाठीवर पहिल्या 4 युग एकदा झाल्यावर त्याला एक महायुग म्हणतात. आणि अशी 71 महायुग झाली का त्याला एक कल्प म्हणतात. अनेक प्रकारच्या कथा आहेत त्या काही सांगत नाही सगळ्या. पण प्रत्येक महायुगामध्ये नवीन व्यास तयार. पहिल्या महायुगामध्ये ब्रह्मदेवानी व्यासाचं काम चालवले. श्रीमद भागवत देवी भागवत सर्व. पहिल्या महायुगामध्ये ब्रह्मदेवाने व्यासाचं काम केलं. दुसऱ्या महायुगामध्ये भगवान विष्णूने केलं. तिसऱ्या, चौथ्या, 5व्या आतापर्यंत 28 महायुग झाली. आणि 28वा व्यासी का त्याने द्वापारामध्ये ग्रंथ सगळे तयार केले. प्रत्येक द्वापारीत सगळे ग्रंथ नवीन होता. म्हणून या ग्रंथात त्या ग्रंथात थोडा फरक पडतो. तुम्हाला माहिती नसेल, एका भागवतामध्ये नैष्टिक ब्रह्मचारी शुकाचार्य महाराज आणि एका भागवतामध्ये शुकाचार्य महाराजांचं लग्न झालं. त्यांना मुलगा बी झाला, त्याला एक नातू बी झाला. मग लोक म्हणजे असं कसं? अरे प्रत्येक युगामध्ये थोड्या फार फरकाने हे घडतंय. आतापर्यंत ही गिनती ठेवल्याला 28 महायुग झाली. म्हणजे 28 चोक किती? आता उजायला नाही राहिल्या ना. आता इतके युग झाले. आता मग 28वा युग चाललंय. या युगामध्ये कृष्णद्वयम पायन नावाचे व्यास काम केलं त्यांनी. कृष्णद्वयम
त्यांच्या जन्माची कथा फार विचित्र आहे. आता वेळ निमित्त सांगितली. सगळ्या ऋषी म्हणजे कोणत्या विचारा कर्मधर्म संयोगाने हे 28व महायुग आहे आणि 28व्या युगामध्ये कलियुगात नाही बरं का 28व्या महायुगामध्ये भगवान विटेवर उभा आहे म्हणून ही आरती करतो आपण. युगी 28 विटेवर उभा मंदिर कुमारी हो 28 युगापासून नाही 28व्या युगात असं हे प्रत्येक युगामध्ये असतं. फक्त वेगळ्या वेगळ्या फरकाने असत आणि ते ग्रंथ पुन्हा पुन्हा तयार होताना अनेक प्रकारची रामायण बी तयार झाली. आता तर कोणी टीका करायला लागलं ज्ञानेश्वरीवर, गीतेवर, भागवतावर, रामायणावर. पण टीका करण्यासाठी त्याला या वाणीचं तप लागत. नीट ऐका, तप. हिचं जर तप असलं तर तुम्ही बोललेला शब्द सगळे लोक मान्य करतात. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प त्या फळाचे ज्ञानेश्वरी कशी लिहिली? अरे हजारो कल्प माऊलीने सत्य बोलली म्हणून या वाणीमध्ये पावर आला. आता तुम्ही कोणाला म्हणा मर, तो वाटलो, तो जाळ हो, काही वाटणार नाही. कारण आपली वाणीच अशी तर रोजच खोट. याच्यामध्ये तेवढा पावर यावा आणि तो पावर निर्माण झाला की त्यांनी ग्रंथ लिहिता येतात. त्यांना नवे नवे ते बोलले ते ग्रंथ, नवे नवे वेद त्यांच्या जिभेकडे येतात. वेद आणि सगळं वाङ्मय माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घ्यायचे रोज. आमचा नंबर लावा ना लावा या अक्षरांचा तयाचे बिसाड शब्द सुखे म्हणो येते वेद. शाबास. अरे ते सगळे ज्यांना शरण येत होते आमचा नंबर लावा म्हणजे तरोडीतल्या कथेत तरी नाव निघत. प्रतिष्ठेला की सानीव धरून अंगी पुराणे आख्यान रूपे जगी धारतात. वा 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 वा. अजून काय पाहिजे? प्रभू रामचंद्र भगवान एकदा काढी कर्म धर्म संयोगाने कलियुगामध्ये सगळ्यात सोपं आहे. कलियुगे हरी तत्कीर्तन. तुम्ही निस्तं नामस्मरण करा, काहीच करू नका, तरी तुमचं सगळं पाप जाईल आणि तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. त्याच्यासाठी हजारो उदाहरण आहेत. पहा, वेश्येचा उद्धार झालाय, सर्पाचा झालाय, गाईचा झालाय, बैलाचा झालाय, पक्ष्याचा झालाय, चोराचा झालाय. हाय का नाही ओळखी तुमच्या चोर? अरे चोराचीच रामायणी. सगळ्याचा उद्धार झाला, तुमचं काम नाही व्हायचा. आपण तर एवढं पापा नाही केलं, आपण उघड कुठं तरी केले रे. निष्पाप नाही जीवन, त्याला कलर नाही, त्याला चव नाही, थोडं पाप असावं. कर्म धर्म संयोगाने 1000 वर्ष अहिल्याने रामाचं भजन केलं. अहिल्याला शाप दिला तेव्हा राम जन्माला आलेले नव्हते, पण त्याच्या अगोदर हजारो वर्ष वाल्मिकाने रामायण केलेलं होतं. दशरथाला कौशल्येला मुलबाळ होण्याच्या आधी ते रामाचंच भजन करीत होते. त्यांना माहित नाही, मी तुम्हाला परवा सांगितलं, एक राम तो दशरथ का बेटा, एक राम तो घट घट ने बैठा, एक राम का ये जगत पसारा और एक राम जगत से न्यारा. 4 राम आणि 4ही रामाचं वर्णन करता करता वेद मौनावले श्रुती वेडावल्या आणि नेती 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 म्हणती गोविंद रे गोविंद रे.
नीती म्हणजे समजत नाही, समजत नाही. सगळी स्तुती करून करून शेवटी ते हातवडे माग सारखे कबाई वेद शिकाई शेष शिलाल्या घाल्या सहस्र दिवा 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 हो विथे कोणालाच कळला नाही. कळला कोणाला? कळला तरुणीच्या लोकांना. देव कळला भक्ताला. देव कळला ज्याच्यावरी मरणप्राय संकट आलं त्याला. जो रात्रंदिवस आरामात खातोय त्याला नाही, आणि त्याला कळायची गरज नाही. गरीबाला कळाला, आणि त्यांना कळाला म्हणूनच एवढा सुंदर पैकी रंगीत संगीत असा कार्यक्रम तरोडी गावामध्ये चाललाय. खरखर तुम्हा लोकांना पुन्हा 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 धन्यता देतो, पण जरा खोटी देतो, खोटी. मला बी खोटं बोलायची सवय नाही. आज काय करतो मी? का तुमच्यापेक्षा भारी? पहिल्या दिवशी सांगितलं सगळ्या बायांना, प्रत्येक बाईना 1 कप साखर आण. सगळ्यांनी रोज आणली असती तर आता गोणी भरली असती, आणि मी माझ्या घरी नेली असती ना. याच्यावरून तुमचं दातृत्व मला कळालं. माणसाला वाटायला साखर तरी आणली, पण नसली आणली तर जाऊ द्या. प्रभू आपले सगळ्याचे मायबाप हे ते क्षमा करता. दत्त प्रभू बी तशीच आहेत, माफ करते सगळ्याला. बोललो मी, नव्हतं बोलायला पाहिजे, पण बोलले शेतू मी येणं सरळ हात जातो, माग येतो माग येतो माग येतो. त्याला जर असं केलं आलंच लोणी. कर्म धर्म संयोगाने आमचे हरिभक्तीपरायण बिरदवडे महाराज, गणेश महाराज, सुरेश महाराज, कैलास महाराज, हे एक महाराज, आमचे मासाळ महाराज, बाबासाहेब महाराज, मृदुंगाचार्य नाव महेश महाराज. महेश महाराज. वा 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 वा, नंबर लागला काय. शिंदे महाराज, शिंदे, शंकरराव, अनंता महाराज, अजून एक महाराज आमचे मोतीराम महाराज. कुठे? बरोबर. सगळ्यामध्ये अगदी उड्या मारणारा आमचा शंकर महाराज. बरोबर आहे. त्यांना वृक्ष मित्र नावाचा पुरस्कार मिळाला, काही सामान्य नाही. अरे आपली एक पिशी लावली कपाशीची तर फवारू फवारू मारायच्या वाट झाडं नीट आणायचं. त्यांनी मित्रासारखं प्रेम मला दुसऱ्यांनी सांगितलं, त्यांनी नाही सांगितलं, पण ते म्हणले बाबा तो येरात झालाय, तो जातो त्या झाडाच्या पाया पडतो. स्मशानभूमीत लावले ते. स्मशानभूमीत लावलेली झाड. तिसरा वाढदिवस झाला यंदा झाडाचा. खरं काय? हा. बाबा बाबा, गडाख साहेब आलती पहिल्या वर्षी.
काय येत पेपरला द्यायला की गोष्ट स्मशानभूमीत झाडं लावली म्हणजे अरे मेलेल्या माणसाची सेवा आहे ती. आणि काय म्हणत असते ते वरून पुन्हा तरुणी जन्माला येईन मला तिथं जा. आता आपण त्यांना तिथंच नेणार तो भाग सोडून द्या. कोणीतरी कोणत्या तरी कार्यामध्ये प्रावीण्य मिळवलं. अहिल्याने पश्चाताप केला आणि प्रभूच्या नावाचं भजन केलं. सर्व पाप दग्ध झालं. पहिल्या इतकी पतिव्रता झाली. शेवटच्या क्षणाला प्रभू रामचंद्राने विचारलं अजून काही माग नाही. अरे मी ब्रह्मांडाचा मालक तुला देतोय तर माग. तिनं सांगितलं प्रभू मला काही नको मला तुमच्या चरणावर मरण द्या. कोणी भाग्यवान असा. प्रभूने सांगितलं लोक जगायसाठी प्रयत्न करू राहिले. एवढ्याले दवाखाने एवढ्याले ऑपरेशन आणि एवढ्याले भानगडी तू का बरं मरते. तिनं सांगितलं प्रभू किती दिवस जरी जगले तरी तरवडीतल्या बाया म्हणत्यानच अहिल्या इंद्राने मला कलंक लागला. प्रभू मी नाही म्हणजे जगण्याची इच्छा नाही. पण तो राम तो जगाचा माता पिता अहिल्याला ओढून आपल्या पोटाशी धरलं सांगितलं बेटा चिंता करू नको. अरे 7 पतिव्रतामध्ये तुझा पहिला नंबर लागला. आणि कोणी बाई काही पाप घडू द्या सकाळी जर म्हणाली अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्य महापातक नाशनम. हे प्रभूने तिला वरदान दिले. तो नेहमी म्हणत जा. सकाळी उठल्यावर संध्याकाळी नाही सकाळी ध्यान झालं तर दुपारा का व्हायना पण म्हणत जा. का अरे पुण्यवंत व्हावे धता सज्जनाची नावे. सज्जनाचं नाव घेतलं पाहिजे. अहिल्याच्या गौतमाच्या प्रपंचाला सुरुवात झाली. त्यांची पुढची कथा वेगळी. आणखीन पुढची लई मोठी कथा आहे आता नाही सांगत याच्यामध्ये नाही. कर्म धर्म संयोगाने प्रभू रामचंद्राने सांगितलं गुरु महाराज विश्वामित्राला चला ना आता लग्नाला चंदन. ते म्हणजे चाल 60,000 ऋषी निघाले. विश्वामित्र पुढे एका बाजूला राम एका बाजूला लक्ष्मण आणि मिथिलेच्या मार्गाने चालले. आणि चालता 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 मध्ये एक मुक्काम झाला आणि एका डोंगराच्या टेकडीवर फलहार करण्यासाठी थांबले. म्हणजे आता इथेच मुक्काम. सुंदरपैकी झरा वाहत होता. खळा 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 पाणी. सर्व लोकांनी फलहार केला. एक एक दगड उशाला घेतला आणि विश्रांतीला पडला. पण प्रभू रामचंद्राने सांगितलं सगळ्यांचा फलहार झाला असला तर उठून बसा आपल्या जागेवर बसा. काहीतरी संध्याकाळी केलं पाहिजे. भजन न करता अन्न खातो तोची स्वान. स्वान म्हणजे कुत्रा. प्रत्येकाने देवाचं भजन करीत जा. नाही कधी केलं तरी सगळ्या जणीला सांगू तुम्हाला तुमचा स्वयंपाक झाल्याच्या नंतर संध्याकाळी आपल्या मालकाला इकडं बोलायचं. त्यांना सांगायचं बस सांगितलं. नातवाला बोलायचं. छोट्याने लेकराला बोलायचं. सुनबाईला बी बोलायचं. आणि रोज अर्धा तास तुमच्या घरी
श्रीराम जय राम जय जय प्रभु रामचंद्र भगवान की जय। रोज भजन करा। जेवणाच्या अगोदर आपल्या घरात भजन केल्यावर काय होतं हे मुक्ताबाईच्या चरित्रात मी तुम्हाला सांगतो। हे मुक्ताबाईच्या चरित्रामध्ये फार सुंदर आलेली कथा आहे। आणि जर तुम्हाला कोणाला कथा ऐकायचीच असली तर सुंदर पैकी एक योग आला बरं का, सगळे जण ध्यानात ठेवा। माझा आग्रह नाही तुम्हाला, पण माझी मुलगी सीमाताई हिने अधिक मासाच्या निमित्तानं नर्मदा नदीच्या तीराला 7 दिवसाचा नाम सप्ताह आणि प्रथमच मराठीतून नर्मदा पुराण तिथं होणार। संत चरित्राचा, संतांच्या सगळ्या संतांचं चरित्र वर्णन करणारा लिहिणारा कवी महिपती महाराज। या महिपती महाराजाचं लिखित एक भक्ती विजय ग्रंथाचं पारायण होणार आणि रोज नर्मदा नदीचं स्नान होणार आहे। आणि त्याच्यामध्ये अशी एक पर्वणी गाठवली त्यांनी त्या अधिक मासात का त्या दिवशी नर्मदेच्या तीरावर विशेष स्वरूपाने पितरांसाठी पिंडदान। मग एकटी बाई असली तरी चालेल, पुरुष असलो तरी चालेल, प्रत्येकाला अधिकार आहे। जरी तुमचे सासू सासरे जिवंत असले तरी त्यांचे आई बाप गेलेलेच आहेत ना, तुमचे आई वडील गेलेले ना, कोणीही कोणाच्या नावाने पिंडदान तेथे करता येतो विधीपूर्वक। त्या ठिकाणी ब्राह्मणाला पण बोलावलेलं आहे आणि त्या ठिकाणी संतांचं चरित्र होणार आहे। मीच जाणारे चरित्र सांगायला, त्यावेळेला मुक्ताबाईचं चरित्र बी येईल बरं। कोणाला जर जायचं असलं तर 8 तारखेला तो सप्ताह सुरू होतो आणि 7 तारखेला इथून जायचं। जर तुम्ही श्रीरामपुरामध्ये बसले तर डायरेक्ट त्या गावाला गाडी आहे। गुजरात राज्यामध्ये इंदोर गाडी जाते, श्रीरामपूर इंदोर, आणि एसटी तुम्हाला अर्धच तिकीट। मला तर फुकटच झाले। जायचं 7 दिवस, खाण्याची पिण्याची राहण्याची सगळी व्यवस्था चांगली आहे। पुन्हा आपली गाडी घरी यायचं, त्यांच्या बी गाड्या आहेत पण त्यांच्या गाडीमध्ये 3000 रुपये जाऊन येऊन भाडे। कोणाला जसं परवडन तशा पद्धतीने कोणाची इच्छा असेल तर त्यांनी आपलं नाव द्यायचं, म्हणजे त्यांना त्यांची यादी पुढे पाठवता येईल, त्यांना नेता येईल। हे कशासाठी सांगितलं? मुक्ताबाईच्या चरित्रामध्ये कराड नावाच्या गावामधून ती दिंडी जायची, माऊली ज्ञानेश्वर महाराजाची त्या काळाची चौघाची दिंडी पायी पायी। तेव्हा रोड नाही, रस्ता नाही, पंढरपूर। त्या गावातल्या एका कुटुंबाची कथा आहे, म्हणून तुम्ही सुद्धा संध्याकाळी भजन केल्याशिवाय जेवण करायचं। प्रभूने सांगितलं उठा उठा, सगळे उठा रे। सगळे उठले। विश्वामित्राने विचारलं रामाला, कोणती कथा सांगू? कारण तो सर्वज्ञ होता, विश्वामित्र सर्वज्ञ होता, म्हणजे काही विचारलं तर त्याला माहिती होत। काय सांगू? प्रभू रामचंद्राच्या डोक्यात एक खटकी। म्हणले महाराज, आपण ज्या मुलीच्या लग्नाला चाललो
त्या मुलीचे आई वडील भाव गोत्र कुळ सगळी कथा सांगतो. विश्वामित्राने विचारलं तुला काय करायचं त्या भानगडीत, त्यांचे लग्न व्हायचे, नवरी आघाडी राहू दे का नवरा काळा राहू, काही घेणे का आपल्याला, काहीच नाही. कन्यावरे ते रूपम माता श्रुतम माता वित्तम पिता श्रुतम कुलमिच्छति बांधवः आणि मिष्टान्न भोजन इतरे जना. काय करायचं बाकीचं, आपल्याला सामान्य लोक जेवण करायचं, लग्न लागू, नवरी नांदू, पण प्रभू म्हणले नाही ना राव, मला मला ऐकावं वाटतं. त्यावेळेला विश्वामित्राने सांगितलं बाई ऐका, मिथिले नावाच्या नगरीमधल्या जनक राजाच्या मुलीच्या जन्माची कथा सांगतो, तुम्ही नीट ऐका. तिचं नाव सीता, पण सीता हे नाव तिचं डुप्लिकेट आहे. बऱ्याच लोकांना डुप्लिकेट नाव आहे. या पुढे या महाराज, या पुढे तिथे या पार माहेर नवीन जागा आहे. या या या. महाराज आपल्या कथेला आले म्हणजे आपली कथा देवाला आवडली याचा अर्थ आहे. एकदा टाळी बजाव. वा वा, या इकडच्या बाजून या, इकडच्या बाजून या, फार बाहेरून या. आता तिथं माईक पेशी वाचली एकदम. रघुपती राघव प्रभू रामचंद्र भगवान की जय. विश्वामित्र सांगू लागले नीट ऐका. पूर्वी पद्माक्ष राजा गाती पावन तेनी करुणी अगा विंदान रमा केली गा प्रसन्न कन्या रत्न तू होई माझी. नादबाबा बोलतात भावार्थ रामायण हजारो वर्षापूर्वीची कथा आहे. या पृथ्वीच्या पाठीवर भारताच्या पश्चिम बाजूला सिंध प्रांतामध्ये जिथं सिंधू रावी सतलज चिनाब 5 नद्या वाहतात त्या सुपीक प्रदेशामध्ये एक पद्माक्ष नावाचा राजा झाला. त्या राजाला पुत्र संतान नव्हतं म्हणून त्याने आपल्या पत्नीला घेतलं आणि बद्रिक आश्रमाच्या ठिकाणी गेला. हिमालयाच्या पायी आनंदवन. आनंदवन असं आहे का त्याची एक स्वतंत्र कथा आहे देवी भागवतात. त्या वनामध्ये गेल्यावर पाप लागत नाही, कलियुगाची बाधा होत नाही, माया त्याला काही करीत नाही, म्हणून सगळे लोक त्या आनंद आश्रमामध्ये जायचे. तिकडच्या बाजूने सरस्वती वाहते, इकडच्या बाजूने गंगा वाहते आणि सरस्वती तेवढ्याच जागेत दिसते. महाराज पुन्हा दिसत नाही गुप्त. त्याला सप्त स्रोत गंगा परिसर आश्रम. तिथे तो राजा गेला आणि तिथे त्याने महादेवाचं भजन. नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
कैलासपती भगवान पार्वती माता प्रगट झाल्या. सांगितलं काय पाहिजे? सांगितलं आम्हाला पोटी पुत्र संतान नाही, आमचा वंश चालवण्यासाठी, वंश सातत्य टिकविण्यासाठी मुलगा पाहिजे. महादेवाने सांगितलं सध्या ते खातं आम्ही मोठ्या बाबाकडे दिली. म्हणजे महादेव हा मोठा बाबा आहे, पण भगवान विष्णूला मोठे बाबा मानतो आणि भगवान विष्णू महादेवाला मोठा बाबा मानतो. हे शहाण्या माणसाचं लक्ष. अजून सांगू तुम्हाला, हे मोठ्या लोकांचं असंच आहे, भांडणं आपली अडपणाची गावात, ते सगळे एका ठिकाणी खाते संध्याकाळी. यांची मैत्री आहे. महादेवाने सांगितलं तुम्ही विष्णूकडे जावा. मग यांनी भगवान विष्णूचं भजन चालू केलं. हरी शरणम हरी भगवान विष्णूचं भजन केल्यामुळे भगवान विष्णूला सगळ्या सृष्टीचं पालन करायचं. बरं, हा एक म्हणतो मीठ आणा, एक म्हणतो चटणी आणा, एक म्हणतो भाजीवाल्याला मागं बोला. काय मागल कोण सांगता येत. आणि सगळं पुरवण्याचं काम विष्णूला करायचं. आणि विष्णूला जाणलं हा राजा कशाला तप करतो, आणि ह्यो जे मागणार आहे ते मला देता येत नाही. म्हणून भगवान विष्णूने सुद्धा सांगितलं, अरे खऱ्या भक्तापुढे देव लपतोय देव. हा लक्ष्मीबाईला सांगितलं तुम्ही जावा आणि त्याला वाट लावा आणि म्हणा ते काय घेणे लांब गेले तरुणीला साप्त्याला आणि त्यांना त्यांचा फोन घरीच राहायला. महालक्ष्मीबाई प्रगट झाल्या, जगाची मालकीन, जिना सगळ्याला जन्म दिला तीन देव सगळे तिच्यापासूनच. कर्म धर्म संयोगाने महालक्ष्मी प्रगट झाली आणि राजाला विचारलं काय पाहिजे. ते म्हणले मोठे बाबा. ते म्हणे पुढे गेले पर विचारलो पत्ता सांगायचं. बरं म्हणले तुम्ही आले ना, तुम्ही एक काम करा, बाई माणसाला बोलायला बाई माणूस लागायची. म्हणून महाराणीला सांगितलं तूच बोल तिच्यासाठी. कारण परक्या पुरुषापुढे उघड्या तोंडाने बाई बोलत नसायची. फार पूर्वीची कथा सांगतो, अजूनही आहे ती कथा. सगळ्या महिला असं बोलायच्या. राणी साहेबांनी सांगितलं राजाला तुम्ही मागे सारखा ती लाजती मी बोलते. म्हणजे सांगितलं बाईला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे तिच्या मनाचा निश्चय पूर्ण केला. तिनं सांगितलं खरं सांगू का, आम्हाला एक कन्या द्या. नवरा पाठीमागून म्हणलं हिचं डोकं फिरलं का काय, पोरीला काय करता, लोकांची धन किती चांगली असली तर कल्याण लोकांचं. आपण गेलो तिचे हे करू सकाळी गाडी चालू करून पोरी कुपाला घेऊन जावं लागल्या. अल्ला पण झालं तिचा नवरा फरार देतो का बायको याड पाठी. पण तिला वाटलं आपल्या हातात चाव्या आल्या ना, आपण गाडी आपण चालू आता. लक्ष्मीबाईला सांगितलं एक कन्या पाहिजे.
सांगू सांगू अशी कन्या पाहिजे, अशी कन्या पाहिजे, नवे नवे तुम्हीच माझ्या पोटी जन्म. बाई ती म्हणली या बाईला दुसरं काही नव्हतं का मागायला, आम्हाला नवरीची करायची दारामध्ये आलं. ते म्हणजे ते तुमचं काही बघा, पण ते मला केस लागत नाही नको सुरू करीन. बाईने सांगितलं मला जन्म नाही मरण नाही, पण आता तुमच्या तपाला प्रसन्न होऊन या वचन दिलं तुमच्या पोटी येते. सावध राहा, मी महालक्ष्मी आहे. मी ज्याच्या पोटी जन्माला गेले त्याच्या घरावर गाढवाचा नांगर फिरवला. आतापर्यंत नीट ऐका, साऱ्या दुनियाच्या नादी लागा पण धनाच्या नादी लागू नका. हा रोज रात्री तुमचा तो डाबल्याने खिचडा मला कुत्रा अटकेला का? धनाचे किती अनर्थ, किती प्रसंग, किती कथा सांगत नाही, पण ती म्हणजे आमचं काही होतं तुम्हीच पाहिजे. ते म्हणजे आले जा कर्म धर्म संयोगाने बाईने आपल्या पदरचं एक फळ काढलं आणि राणीच्या वरती टाकलं. ते फळ होत कोहळ्याचं. कवळे कामून बांधिते दारात, चवना जाऊन त्या कावळ्याला कापायला खाऊन कधी कामून बांधिते. प्रत्येकाला वाटतं काय न करता श्रीमंत व्हावं बाई. अरे देव आहे ना तर तो निघाव व्हायचे. काय काही मिळत नाही, अपेक्षा सोडू नका, मिळणारच. ते कवळ्याचं फळ काढलं, बाईच्या ओटीत टाकलं. संध्याकाळी जा हे चिरान दोघं पती पत्नी भक्षण करा. तुमच्या पोटी एक कन्या जन्माला येईल, नवे नवे मीच येते. आनंद झाला बाईला. वा वा वा, लक्ष्मी घरी आल्यावर काय कमी हो. बापरे बापरे बापरे, लक्ष्मी घरी यासाठी तर ह्या बाया कोणता काय महिना उपासच काढतात. मार्गशीर्ष गुरुवारची पावन लक्ष्मी घरी यावा म्हणून ह्या बाया लक्ष्मीच पूजी देणार बाईला. या कामोशाला लक्ष्मीसाठी सगळ्यांची धडपड चालू आहे. पण लक्ष्मी कशी असावा आमचे महाराज बोलतात, मना जोडून या गाणं. लक्ष्मीची अपेक्षा करा पण उत्तम पैकी व्यवहार करा. आणि मिळालेली लक्ष्मी योग्य मार्गाने खर्च करा. सप्त्याच्या वर्गाने द्या. 500 रुपयाच्या नोटाचा हार करून एखाद्या बाबाच्या गळ्यात घाला. एखाद्या म्हणजे दुसऱ्याच्या घालण्यापेक्षा चांगल्या प्रकारचा खर्च. बाई म्हणजे आम्ही सगळं बरोबर करतो, आम्हाला सगळे आपल्याला पैसे खर्च तुम्ही फक्त आमच्या घरी या. ते फळ घेतलं, घरी गेले. संध्याकाळी फळाची पूजा केली, इडी आणली, महाराज बसले, राणी बसली. एवढं भोपळं बरं असं धरून त्या इडीला लावल्याबरोबर आपोआप
सुंदर पैकी कन्या त्याच्यामध्ये निघाली. होय होणी संभव, तुमच्या माझ्यासारखं 9 महिने गर्भात नाही, डायरेक्ट प्रकट. सगळ्या घरामध्ये प्रकाश पडला. अरे चंद्राला म्हणती माळू नको, सूर्याला म्हणती. जशी 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 ढगातली चांदणी किंवा आकाशातली वीज, विद्युत लतेपरी एवढं सौंदर्य बघितल्यावर राणी तर गर्भ गळीच. राजा म्हणला, बापरे काय करताय पोराला. समजाना उमजाना वाटरला जार मे वाला तर पुढे आणि पिढ्या यायला बरी पोरगी सगळी. राजाने आपल्या मांडीवरती घेतली, महाराणीने आपल्या मांडीवरती घेतली. त्यांना प्रेम निर्माण झालं. सुंदरपैकी स्नान घातलं, पालखात टाकले, पाळण्यात झोका देऊ लागली. महाराणीला पाना फुटला आणि त्या मुलीचं नाव ठेवलं पद्मावती. नीट ऐका, हा जगन्माता सीतामाईचा अगोदरचा जन्म सांगून राहिली. पद्मावती नावाची मुलगी पद्माक्ष राजाच्या दरबारामध्ये लहानची मोठी होऊ लागली. सुंदरपैकी रांगता रांगता भिंतीला धरायला लागली. धरता धरता चालू लागली, चालता चालता पडू लागली. तुम्हाला मी काल सांगितलं, सुंदरपैकी घुंगराचे वाळे, पायात पांढरा शुभ्र झगा, पांढऱ्या मण्याची माळ, वर झाबू बांधलेला आणि सगळ्या दरबारामध्ये त्या राजाच्या फिरायच्या. लाय बोरी पान. कर्मधर्म संयोगाने लहानची मोठी झाली. 12 करतो मोठी आपल्याला प्रोग्राम जायचे. 12-14 वर्ष वयाची झाली आणि एक दिवस नारदाने गळ्यात विणा घातला, हातामध्ये चिपोळ्या घेतल्या आणि नारद ऋषी निघाले भजन करीत पद्मावती नावाच्या नगरीला. श्री नारायण प्रभु रामचंद्र नारद ऋषीची स्वारी आली पद्माक्ष राजाच्या दरबारामध्ये. राजाने सुंदरपैकी स्वागत केलं, महाराजांची पादपूजा केली. नारद महर्षीला आसनावरती बसवलं, हात जोडून पुढे बसला. राजा काय 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 सेवा करू? नारदाने सांगितलं, काही नका सेवा करू, मी सध्या ठिकाणी आता जेवण करून आलो. तरुण अंगत झाली का? भारी बेत होता एकदम. वा वा वा. खरंच या तोंडाच्या या लोकांच्या तोंडून ऐकलं का? अहो याच्यातच आनंद आहे खरा. तुम्ही म्हणले ना तृप्त झालो, खरोखर माझं पोटच झालं. मला तर अजून जेवायचं. कर्मधर्म संयोगाने नारदाने सांगितलं, मला काही नको, थोडं
थोडं एक ग्लास पाणी द्या. महाराजांनी सांगितलं, आवाज दिला, बेटा पद्मावती, बाबांना एक ग्लास पाणी आण. छोटीशी मुलगी 11-12 वर्षे वयाची हातामध्ये पाण्याचा ग्लास घेऊन आली आणि समोरून आली. राजाने सांगितलं, बेटा बाबांच्या पाया पड. महाराजांनी तिच्याकडे बघितल्यावर ओळखलं, तिच्या नजरेला नजर लागल्यावर ओळखलं की तो जगाची मालकीण, हिला कसं पाय पडून देऊ. उलट हातामध्ये ग्लास घेऊन येत, हातातला ग्लास घेताना हळूच तिच्या कानात बोलले, नारद ऋषी, आई साहेब ही धकस काय. ती म्हणजे आली, बोलावल्यावर जावं लागत. ते म्हणले, आल्या पण सुखाने जा, कारण तुम्ही ज्याच्या घरी गेले त्याचं काही ठुलच नाही. ते म्हणले, आता कसं कसं होईल पुढचं पाहून घेऊ. बोलली वाल्मिकी, त्याप्रमाणे होईल आता माझ्या काय. महाराजांनी वंदन केलं, मनातली मनात दर्शन घेतलं, पाणी पेले आणि सांगितलं, राजाला सांगितलं, मुलीचं लग्न झालंय काय. मुले नाही करायचे का, म्हणजे करू ना. वा वा, आहे का नवरदेव. ते म्हणे नवरदेव आहेत 1000 ये, कारण जिला लग्न नाही झालं ती सगळे नवरेच राहते. पण मुलीच्या लग्नाचा पण ठरवा. बर म्हणजे काय, म्हणले काही नाही. देशोदेशीचे राजे पाचारांकारा गुपचूप लग्न करत नव्हते पूर्वी. सगळ्याला सांगायचं, सगळ्याला बोलवायचं. आणि पद्मावतीचा विवाह पश्चिम भारतामध्ये सिंधू प्रांतामध्ये ठरला. पद्मावती नावाचीच नगरी होती आणि लग्नाच्या बातम्या संपूर्ण त्रिभुवनामध्ये गेल्या. स्वर्गातले देव आले 33 कोटी. सगळे पृथ्वीवरचे राजा आले 56 देशाचे. 88,000 ऋषी मुनी आले. तुमच्या माझ्यासारखे टिंब तर किती सगळे लोक उपस्थित झाल्याच्या नंतर कर्म धर्म संयोगाने कथा सांगतात विश्वामित्र. कथा ध्यान देऊन ऐकतो राम. लक्ष्मण एवढा लक्ष देत नव्हता, त्याला काही घेणंच नव्हतं. पण याला घेणं होतं, कशी नवरी भावा, जमलं तर जमलंच. विश्वामित्राने सांगितलं, सर्व देशोदेशीचे राजे आले, तुम्हाला सांगायचं, चहूबाजूने आसनं मांडले गोलाकार. पहिल्या 33 कोटी देव राजे, 56 देशाचे राजे, त्याच्या वरच्या कप्प्याला 33 कोटी देव, त्याच्यावर सगळे संन्यासी आणि ब्रह्मचारी. तर त्यांना काही घेणं नाही, पण विवाहासाठी पाचारण केलं जावं. आणि ती दिवस मध्यभागी सर्व महिलासाठी सगळ्या महिला मध्यभागी बसल्या. काही ग्रामस्थ लोक बी बसले. आणि कर्म धर्म संयोगाने पद्माक्ष राजाने सांगितलं, हे बघा सगळेजण ऐका आता, माझ्या मुलीच्या लग्नाचा पण तिला जो सगळ्यात जास्त रूपवान वाटेल, ज्याच्या अंगाची कांती आकाशासारखी आहे, त्याच्या गळ्यात मुलगी माळ घाली. आकाशासारखी निळ्या रंगाची कांती विश्वामध्ये फक्त एकालाच.
त्याला म्हणतात क्षीरसागरवासी भगवान विष्णू. आणि हिचा पती दुसरा होऊ शकत नाही त्याच्याशिवाय. आणि नारदाच्या सांगण्यावरून हा पण ठरवला. सगळे लोक म्हणायला लागले, मी कसं काय दिसतो महाराज? महाराज म्हणजे तुम्ही लय गोडे पाणी. आमचे मासाळ महाराज म्हणजे मी कसं काय दिसतो बाबा? म्हणजे तुम्ही जरा काळेच आहे. सुरेश महाराज म्हणजे मी कस काय? ते म्हणलं तुम्ही निंबोरे. निळा कोणीच नाही. पण हे म्हणले पाहू बसून तर पाहू. सगळे पणाला बसले आणि सुंदरपैकी पाठीमागच्या अंतरपुरामधून पांढऱ्या साडी नेसली, पांढऱ्या फुलांची माळ हातामध्ये घेऊन आणि एवढा बुरखा. नवरीला बुरखा वाटा पाहिला. माझं लागलं एवढा बुरखा. ओळखीचं कोण नाही का तिला म्हणा वर कर. मला पायाला म्हणजे तळमळो तेव्हा काय पायाला जाऊन देत नव्हतं. आणि एवढा बुरखा आणि हातात माळा घेऊन पद्मावती नावाची नगरी आली, मुलगी आली आणि प्रत्येक राजाला निहाळून पुढे चालायला. प्रत्येक राजा पुढे गेली. बुरखावर काय त्याचा काय पाहायचं ती पाहायची आणि पुन्हा बुरखा खाली करायची, पुढे चालायची. 2-3 राजे पाहिले. पहिले ज्यांच्या समोरून नवरी गेली ते तर जसे पाण्यात ढेकूळ टाकावा हे भरून गेले. लईचा अपमान झाला हो. आणि कोणी नाही म्हणा पण नवरीनं नाही म्हणलं ते मी येतो जमाय. पण शेजारचा म्हणला काय झालं का सुकले झाले. ते म्हणलं तस काय आपलं लग्न झालेले, आपले पोरं मोठले नातू आहे. पण चला आलं आवडलं म्हणून जमलं तर जम. पुढच्या नंबरचा राजा म्हणला काय करावं आता. ही आपल्या जवळून चालली. 3-4 राजे ओलांडल्यावर समोरच्या बाजूला एक राजा होता. तो जरा खरबुड्या तोंडाचा होता माझ्यासारखा. तो या सगळ्याला म्हणला लाजा वाटतं का क्षत्रिय का कोण आहे तुम्ही? अरे एवढे मोठे वैभवशाली राजाला जर ही माळ घालीत नाही हिला कोणता नवरा पाहिजे ना अजून. आणि काय हिचा ऐकता असली हिम्मत उठा उचला आणि कोणीतरी सल्ला काय लागत. डाव्याचे कीर्तन संपलं का ते पुकर पुकर कटळ जेवून घ्या जेवून घ्या जेवून घ्या. पण कोणीतरी सुरुवात केली तर जागा सुरू केलं सल्ला. कोणीतरी काढ याला सल्ला काढल्याबरोबर पलीकडचा राजा म्हणला मी उचलतो. तो तिकडून आला आणि ज्यांनी सल्ला काढला तो बी इकडून आला. मुलगी मध्यभागी उभी. तो तिकडून आला आणि ह्यो इकडून आला. तो म्हणला काय करतो. तो म्हणला नवरी उचलून घेतो. तो म्हणला तू शांतपणा करू नको मी येणार. तो म्हणला तू बी शांतपणा करू नको मी येणार. तो म्हणला तू काय करशील. तो म्हणला फवार फोडी टाकला ठोका. यांनी त्याला आणल्यावर तो काय हार घाली पुढे हार घाली का. त्याने लगेच आपल्या प्रधानाला बोलवलं. माझं धनुष्यबाणान पाहतो याच. तो आमच्या जवळ नाही काय त्याला बोलली खरा 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 पाठी लग्न मंडपात कोणाचं लग्न कोणाला इग्न पहा.
अरे बसलेले गरीब उरी मारायला लागले ताटाताट मुटकट होते, कारण ते बाण काय बंद करीन हे पाळायला लागले मग तुटलं मुटकं. याचं मुटकं तुटलं, त्याचं मुटकं तुटलं, दुसऱ्याला लागलं तेव्हा म्हणला मला विनाकारण बाण आणला, आपलं सैन्य बोलणार. इतका धुमाकूळ त्या लग्न मंडपामध्ये झाला, त्याच्यामध्ये कंब नावाच्या ऋषीने आणखीन भर टाकली. कथा वाढ त्यांनी सांगितलं हे सगळे लोक मरायला लागलेले पद्माक्ष राजाने पाहिले आणि आपल्या मंगल कार्यामध्ये हे अमंगल होतंय. पावळ राजा पळत आला, हो 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 आता हे रणावर आलेले ऐकते भाई. असा बाण सुटला तर पद्माक्ष राजाच मुंडकं उडालं आणि राणी पळत आली, तिला बी एक बाण लागला, ती बी. नारद बोलले होते बाई यांच्या घरून सुखाने जाय ग, पण तिचा स्वभाव आहे, तिचे गुण हे माता पिता मेले कोणी नाही राहिलं. आणि मग मुलीने ठरवलं बापरे आता कोणता तरी राजा मला उचलून मी माझ्या देहाची छिन्न विछिन्न दशा करेल आणि या मूर्खाच्या ताब्यात पडण्यापेक्षा मेलेलं बरं. तशीच पळाली पाठीमागे, मागचं दार उघडून उडी टाकली आणि अशीच याड्या बांधली. पळता 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 पूर्ण दिवस गेला, रात्र गेली, थकली कोणी नाही. एका डोंगराच्या तळाला एक झरा वाहत होता, खळा 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 खळा. तिथे गेली, त्या झऱ्यावरती बसली, थोडं एक घोट पाणी पिली, गुळणा केला, तोंडावर हात फिरवला, विचार करू लागली आता कुठं जाऊ. अरे देवाचे हे हाल येतात, आपले काय, आपलं लई चांगलं आहे बरं का, घाबरू नका. रडू लागली, मायबाप मेले, आता जायचं कोणाच्या. त्या झऱ्याच्या काठाला बसली असताना जैशी प्रारब्धाची उभारी आईशीच बुद्धी उपजे शरीर, तोच नेम घडे निर्धारी संशय. जसं प्रारब्ध आहे तसंच कर्म धर्म संयोगाने आकाश मार्गाने लंकेचा राजा रावण विमानामध्ये बसून चालला. गरगर 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 आकाशातून जाताना सहज खाली पाहिलं, पायाला नाही पाहिजे बघ, मोटरसायकलीवाल्याला देईन आधी वाटेल नाही तर काय करेल तेवढ्यात मोबाईल बंद, मोबाईल बंद बंद चाललंय का. हा बरोबर खबर खरं काय काही शाहिनी आमच्या दारातून तरी. आणि तुम्हाला सांगतो मी तुमची निंदा देखील, चालू गाडीवर जर बोलत असला ना असं समजत ती सगळ्यात हामकड जात. खाली उभा राह ना तया वाचून तर लोक मारायला लागले का, जाशील ना खाद्याचा मरशील ना. पण लोकांना विचार नाही काय. रावणाने विमान ऐकलं का, विमान कधी ऐकलं का, जवळ जाऊन पहा. खाली उतरवलं, विमानातून उतरला आणि रावणाने विचार केला वा 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 वा, एवढ्या मोठ्या जंगलात एकांतामध्ये एकटी तरुण आणि गोरी पान, काही रत्न राहिले, पण त्याला रत्नाचा झटका माहितीच नाही. इकडे याचं वाटोळ केलं आणि हे तिच्याकडे धावले. आता आम्हाला म्हणतात काही लोक बाबा दारू बी एक रत्नाची.
अरे रत्नाचा झटका आहे हा. ही लक्ष्मी बी समुद्र मंथनातलीच आहे. ते